आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया। रोहन, महत्त्वाचा असा निकाल आहे विधिमंडळात। आता राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच खरा पक्ष आहे असं राहुल नार्वेकरांनी सांगितलंय। सोबतच सगळेच आता पात्र आहेत असंही सांगण्यात येते। काय सांगाल या संदर्भात? नक्कीच जो काही शिवसेनेच्या बाबतीत निकाल लागलेला होता तो त्याचीच पुनरावृत्ती हे म्हणावं लागेल। आणि ज्यावेळेस विधिमंडळ थेट जाऊया पुण्यात, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रोहन, महत्त्वाचा असा निकाल आहे, सगळेच पात्र आहेत असं सांगण्यात आलेलं आहे, काय सांगाल या संदर्भात? नक्कीच खरं तर विधानसभा अध्यक्षांसमोर एकूण शरद पवार गटाच्या 5 याचिका होत्या, तर अजित पवार गटाकडून 2 याचिका ज्या आहेत त्या मान्य झालेल्या होत्या आणि त्याच्याच बद्दल जो निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला पाहायला मिळतोय। अगदी सावधगिरीने हा सगळा निकाल दिलेला आहे। ज्या पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीतचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता, विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला होता, त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती या सगळ्या निकालामध्ये पाहायला मिळते। म्हणजे कोणीच अपात्र करायचं नाही, परंतु खरा पक्ष जो आहे तो अजित पवारांकडेच असेल। म्हणजे एका अर्थाने अजित पवारांची देखील आमदार पात्र असतील, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे, सुळे गटाचे देखील आमदार जे आहेत ते पात्र असतील, अशा प्रकारचा हा निर्णय जो आहे तो राहुल नार्वेकरांनी दिलेला पाहायला मिळतोय। तर विधिमंडळामध्ये पक्ष जो आहे तो संख्याबळावरतीच ठरवला जातो, हा एक महत्वपूर्ण मुद्दा जो आहे तो या संपूर्ण आजच्या निकालामध्ये राहुल नार्वेकरांनी मांडलेला पाहायला मिळतो। ज्या पद्धतीने अजित पवार आज सकाळपासून माध्यमांना सांगत होते की जो काही निर्णय द्यायचा आहे तो मेरिटवरती द्या, त्याच मेरिटवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला पाहायला मिळतोय। विधिमंडळामध्ये एखादा पक्ष कोणाचा आहे किंवा असा आक्षेप उभा राहिला किंवा असा तिढा जर उभा राहिला तर विधिमंडळामध्ये पक्ष कोणाचा हे कसं ठरवायचं, तर विधिमंडळामध्ये ज्या पक्षाची अधिक संख्या आहे, ज्या पक्षाचे आमदार अधिक आहे, जे संख्याबळ प्रूव्ह करता येते त्या संख्याबळाला प्रूव्ह झाल्यानंतरच त्यांचा पक्ष तो असणार आहे, अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा आदेश जो आहे तो या जजमेंट मधून राहुल नार्वेकर यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे राहुल नार्वेकर यांचा हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे। अजित पवार गटाला निश्चितपणाने या सगळ्याचा फायदा होणारच आहे, परंतु अपात्र आमदार जे आहेत ते कोणीच नसल्यामुळे नक्की सुप्रीम कोर्टामध्ये कोणी जायचं, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकालामध्ये जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तो स्वायत्त संस्था असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांची हातामध्ये त्याबद्दलचे राईट्स जे आहेत ते रिझर्व्ह असल्यामुळे त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट जो आहे तो केवळ वेळखाऊपणा करेल आणि त्यानंतर निश्चितपणाने सुप्रीम कोर्ट रोहन, थोड्या वेळासाठी तुम्हाला रोहन कदम आहेत आपल्यासोबत। रोहन, महत्त्वाचा निर्णय आहे, आपण प्रतिक्रियाही थोड्या वेळापूर्वी काही घेतलेल्या आहेत आणि त्यात आधी जसं शिवसेनेचं झालंय तसंच प्रकरणी आता निकाल आलेला आहे राष्ट्रवादीचा। हे अपेक्षितच होतं असंही काहींचं म्हणणं आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असंही ते म्हणतायत। पुण्यात काय सध्या परिस्थिती आहे? कारण जेव्हा निवडणूक आयोगानं निर्णय दिला होता पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांचंच, तेव्हा जल्लोष करण्यात आला होता राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार या गटाकडून। सध्या आता काय वातावरण आहे तिकडे? निश्चितच खरं तर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा समर्थक वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये आनंदाची लाट आहे। थोड्याच वेळामध्ये ते पुण्यातील त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर जल्लोष देखील करणार आहेत, साखर वाटप, पेढे वाटप देखील त्यांच्याकडून करणार आहेत। ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने निकाल दिला होता आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर देखील त्यांनी अशाच प्रकारचा जल्लोष जो आहे तो पुण्यामध्ये केलेला पाहायला मिळत होता आणि थोड्या वेळामध्ये ते देखील या सगळ्याचा निकालाचा जल्लोष करणार आहेत। कारण का विधिमंडळामधील पक्ष जो आहे तो अजित पवारांचा आहे आणि ही खूप मोठी बातमी जी आहे ती त्यांच्या समर्थकांसाठी आहे, अजित पवारांच्या समर्थकांसाठी। आणि एकंदर जे काही नवीन लोक इतके दिवस जे आहेत ते अजित पवारांनाच पक्ष मिळेल का यासाठी उत्सुक होते, कारण का अनेकांचे प्रवेश जे आहेत ते यासाठी रखडलेले होते। खरा पक्ष नेमका कोणता यावरती जे आहे ते अनेक जण अवलंबून होते पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी। या सगळ्यांची ताकद जी आहे ती आता वाढणार आहे, त्यामुळे निश्चितपणाने विधिमंडळामध्ये पक्ष जो आहे तो अजित पवारांचाच आहे आणि यावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते अजित पवारांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे थोड्या वेळामध्ये ते शहरातील त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर साखर वाटप, पेढे वाटप असाचे कार्यक्रम जे आहेत ते घेणार आहे। त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती राज्यसभा निवडणूक काही दिवसांमध्ये येते आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय झालेला आहे।
खरं तर असं देखील सांगितलं जात होतं की कदाचित काही आमदार जर का अपात्र झाले तर याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये इतरांना बसू शकतो, विरोधी पक्षांना बसू शकतो. कारण का राज्यसभा निवडणुकीमध्ये एक एक आमदाराचं मत जे आहे ते खूप महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि तो निकाल आलेला आहे. परंतु कोणताही आमदार जो आहे तो अपात्र न करण्याचा सावधगिरीचं पाऊल जे आहे ते अगदी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उचललेलं पाहायला मिळत आहे. अगदी रोहन, थोड्या वेळासाठी थांबव.